तर बघा आपण एक ब्लाऊज पीसचा तुकडा होता तो घेतलेला आहे। त्याच्या मागे तुम्ही पेपर पेस्टिंग बी करू शकतात किंवा शॉपिंग बॅगचा वापर सुद्धा करू शकतात। तर बघा मी एक असा डब्बा घेतलेला आहे आणि असा गोल आकाराचा एक वर्तुळ कट केलेलं होतं। तर बघा हे वर्तुळ कट केल्यानंतर या ठिकाणी मी शिलाई मारली, नंतर मी हे कट करून घेतलेलं आहे। तर बघा हे पीस आपले कट झालेले आहे। अशा प्रकारे आपल्याला 2 वर्तुळे लागणार आहे, 2 सर्कल लागणार आहे। तर बघा हे फेकू नका, याची आपल्याला एक अशी छोटीशी स्ट्रिप करायची आहे, पट्टी तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा ही आपली छोटीशी त्याचा एक पट्टी तयार करून घेतलेली होती। तर त्याचं माप आहे 5.5 इंच, तर वर्तुळाचं माप आहे 4.5 इंच। तर असे 2 वर्तुळ आपल्याला लागणार आहे। अजून एक अशी छोटीशी सिंपलशी आपल्याला एक पट्टी लागणार आहे। तर बघा मी 2 इंच आणि या ठिकाणी 7 इंच असंही आपण माप घेतलेलं आहे आणि ही फक्त अशी फोल्ड करून घेतली होती। फोल्ड केल्यानंतर बघा आपल्याला याचं हे असं आपल्याला जोडायचं आहे। तर जोडायच्या आधी बघा मी कसं जोडणार आहे तुम्ही एकदा बघून घ्या। याचं आपल्याला मध्ये फोल्ड करायचं आहे, याचा मध्य काढून घ्यायचा आहे। तर बघा या ठिकाणी याचा मध्य आलेला आहे। तर दोन्ही साईडला मध्याचं निशाण करून घ्यायचं आहे। आणि बघा हा वर्तुळ आहे, याला आपण बारीकशी कट मारली तरी चालेल किंवा असा मध्य काढला तरी चालेल। या ठिकाणी शिलाई मारून याला असं पलटी करायचं आहे। दोन्ही साईडने सेम अशा पद्धतीने शिलाई मारून पलटी करून घ्यायचं आहे। तर बघा आपलं हे पलटी करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता शिलाई झाली आणि या ठिकाणी बी आपली शिलाई झालेली आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला याचं माप काढायचं आहे। तर बघा मी असं ठेवून जसं स्क्रीनवर दाखवल्यानुसार याचं आपल्याला माप काढून घ्यायचं आहे दोन्ही साईडचं। तर बघा अशा पद्धतीने तर माप काढलं, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे जे माप काढलेलं आहे त्याच मापानुसार आपल्याला चेन घ्यायची आहे। तर बघा माझ्याकडे बारीक म्हणजे छोट्या पॉकेट बनवण्यासाठी असे चेन आहे। ज्याला कोणाला घ्यायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज टाका। व्हॉट्सअप नंबर हा माझा कम्युनिटीमध्ये किंवा पोस्टमध्ये दिलेला आहे। तर बघा या ठिकाणी मी एक अशी चेन घेतली होती बारीकेची, तर ती आहे 7 इंचाची। तर आता आपल्याला काय करायचं आहे, अशी ही चेन उलटी ठेवायची आहे। तर तुम्ही बघू शकता उलटी ठेवायची आहे। त्याच्या आधी मी काय करणार आहे की याच्यामध्ये छोटंसं रनर ॲड करून घेते। तुम्ही बघून घ्या की असे छोटे छोटे रनर बी माझ्याकडे आलेले आहे। ज्याला कोणाला घ्यायचं आहे मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज टाका। आणि बघा या ठिकाणी आपल्याला असं हे रनर ॲड करायचं आहे, नंतर इथे शिलाई मारायची आहे। तर बघा या ठिकाणी आपली शिलाई मारून झालेली आहे आणि ही साईड मी ओपन ठेवली होती। तर बघा हे जे आपण हँडल तयार केलं होतं ते हँडल आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे उलट्या साईडने आणि इथे शिलाई मारायची आहे डबल। तर बघा आपल्या दोन्ही साईडने शिलाई मारून झालेली आहे। तर बघा काय करायचं आहे की ही जी साईड आहे ती अशी आपल्याला समोरासमोर या ठिकाणी घेऊन यायची आहे आणि पूर्ण जो वर्तुळ आहे त्या ठिकाणी त्याला पूर्ण याला शिलाई मारायची आहे। तर बघा मी पिनअप करून तुम्हाला दाखवून देते एकदा। तर असं आपल्याला पूर्ण याला शिलाई मारायची आहे। तर बघा आपली ही शिलाई मारून झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही वाटलंच तर पायपिंग बी करू शकतात। तर बघा याला मी आता सरळ करून घेते। तर बघा हा छोटासा मिनी कॉईन पाऊस आपला तयार झालेला आहे। तुम्ही याच्यामध्ये भरपूर असं सामान ठेवू शकतात, आपलं हेअरफोन, छोटे छोटे पैसे, या कॉईन बॉक्स आपलं पैसे बिसे तुम्ही ठेवू शकतात। आणि माझ्याकडे एक छोटीशी अशी एक फुलाचं एक तयार होतं, तर मी ते ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकतात की छोट्याशा तुकड्यापासून खूप सुंदर असं आपण असे छोटे छोटे मिनी पॉकेट तयार करू शकतात आणि कोणालाही तुम्ही गिफ्ट देऊ शकता, तुमच्या मैत्रिणीला या तुमच्या घरामध्ये कोणाला बी। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान छान व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।